चाल चाल गाडीवर बाई चाल चाल गाडीवर बाई अत्याचार, खून, दरोडा, गोळीबार आणि आता थेट शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला ही फक्त बातमी नाही, तर समाजाला हादरवून टाकणारी वास्तवाची भीषण बाजू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता 6वी मध्ये शिकणारी एक निष्पाप मुलगी शाळा सुटल्यावर आपल्या घराकडे निघाली होती. पण तिला काय माहिती की तिच्यावर मृत्यू समान हल्ला होणार आहे. अचानक समोर आलेल्या एका भ्याड नराधमाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. क्षणात सगळं बदललं. त्या मुलीच्या आरडाओरडीतून परिसर दणाणून गेला. स्थानिक नागरिक मदतीला धावले, पण तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. सदर मुलगी सध्या लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध सुरू आहे. चाल चाल गाडीवर बाई चाल चाल गाडीवर बाई चल मी वडगाव पान या गावामध्ये आज अतिशय दुर्दैवी घटना घडली. खरं तर एक लहान मुलगी 6वीत आमची ती मुलगी ती घरी जात असताना शाळेतून घरी जात असताना एका अज्ञात पुरुषाने तिच्यावरती ऍसिडचा हल्ला केला. खरं ही मुलगी जिथून जात होती त्या रस्त्यावरती सीसीटीव्ही वगैरे काहीच नव्हतं आणि कुणी का बरं केलंय ते अजूनही कोणाच्या लक्षात येत नाहीये. मला प्रशासनाला आणि शासनाला दोघांना विनंती करायची आहे की आपल्याला तो गुन्हेगार शोधून त्याच्यावरती कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावरती जे काही पावलं तुम्हाला घ्यायचे आहेत ते सर्व घेतले पाहिजे. सगळ्यात राजकारण, पक्ष, धर्म, जात या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या मुलींची सुरक्षा हे सर्वात प्रमुख आपली गोष्ट पाहिजे. खरं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, जिथे एका मुलीच्या किंवा महिलेचा अपमान झाला तर महाराजांनी चौरंग आखला होता. अशा महाराष्ट्रामध्ये अशा जेव्हा घटना घडतात ते अतिशय दुर्दैवी आहे. खरं तर काल सुद्धा एक दुर्दैवी घटना घडली की एक तरुणीने लग्नाला नकार दिला तर त्या मुलाने तिच्यावरती चाकूचा हमला केला. ही खूप खूप दुर्दैवी घटना अशा घडताना आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये होताना दिसत आहेत. मला एवढंच सर्वांना विनंती करायची आहे की कडक कायदा मुलींच्या सुरक्षेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा हा झालाच पाहिजे. हे आपली प्रायोरिटी, टॉप प्रायोरिटी म्हणून आपल्या सरकारने त्याच्यावरती काम केलं पाहिजे. इतका कडक आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे की कुणी पुन्हा हिंमत नाही केली पाहिजे, कोणत्याही मुलीवरती किंवा महिलेवरती हल्ला करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. असा कायदा आपल्या सरकारने काढला पाहिजे. यासाठी खरं आम्ही सर्वजण इथे आहोत. आम्हाला म्हणजे जे काही सरकारला करता येईल त्यांनी ते केलंच पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे की आपण सर्व मुलींना पुढे घेऊन येण्याचं जेव्हा बोलत असतो की त्या पुढे आल्या पाहिजे, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आणि महिला अतिशय चांगलं काम करताना दिसत आहेत. आणि त्याच वेळेस असं काहीतरी घडतं जे आपल्या मुलींना पुन्हा कितीतरी वर्ष मागे उठून देतं. असं न करता काय आपल्याला कडक आणि सुरक्षेसाठी काय आपल्याला करता येईल त्यासाठी नक्की सरकारने तिथे कायदे बनवले पाहिजे, हीच मी विनंती करते. खरं संगमनेर शहरामध्ये आपण महिला सुरक्षा दल हे चालू केलेलं आहे. तसंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी लागणार आहे. शाळेच्या परिसरामध्ये, हायवेजवरती सीसीटीव्ही असणं आणि ते चालू असणं हे फार फार गरजेचं आहे. या काळामध्ये आपण सर्वजणांनी खरं या परिवाराबरोबर, ही मुलगी अतिशय लहान 6वीतली 13 वर्षाची, तिला वडील नाही, आई अतिशय गरीब परिस्थितीमध्ये राहते, ती तिच्या मामांकडे शिक्षण घेत होती. असं असताना असं काहीतरी घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. मला पुन्हा एकदा प्रशासनाला, शासनाला एकच विनंती करायची आहे, आपल्या सरकारला एकच विनंती करायची आहे, तुम्ही कठोर शिक्षा आणि कडक कायदे
ह्याच्यावरती काम आपण केलंच पाहिजे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.